सिद्धिराज, तो हे सगळं काय आहे? अरे विषय का हा? माझ्या बायकोच्या प्रचाराचा पहिला दिवस आहे ना आज. लोकांनाही कळलं पाहिजे ना की भावना सिद्धिराज गाड्या पडेल जनतेचे प्रश्न सोडवायला तयार आहे. म्हणून ही सगळी तयारी. नमस्कार. बस. आणि ह्या भावना या सगळ्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या तर मध्ये मध्ये पाणी सुद्धा पीत जा. नाही तर असं नको व्हायला की लोकांचं ऐकणं तू इतकी रमलीस की पाणी प्यायलाच विसरलीस. म्हणजे मी आहेच, मी सांगेनच तुला, पण सांगतो एकदा. बस. या ना या. या. नमस्कार. नमस्कार. बसा ना, बसा. बोला, मला काय झालं काही तुम्हाला? बोलायचं आहे का? अहो दादा घाबरू नका, तुम्ही बोला काय बोलायचंय तुम्हाला. आता काय सांगू दादा तुम्हाला, हाताला काम नव्हतं म्हणून वन फिरत होतो. तुम्हीच एका योजनेतून रिक्षा घेऊन दिली, पण आता रिक्षावर जायला पण अवघड झालंय बघा. का? काय झालं? ताई, आमच्या एरियात चोरीमारी खूप वाढली आहे बघा. रिक्षा लावायला जागा नाही म्हणून रस्त्यावर लावतो, त्यात पार्ट चोरीला गेला. आता 4-5 हजाराला तरी खड्डा आहेच बघा. ऐका तुम्ही नका काळजी करू, ते रिक्षाच्या पार्टचे पैसे मी तुम्हाला देतो, तुम्ही लगेच रिक्षाचं काम करून घ्या. दादा अहो, तुम्ही आज पैसे देऊन मदत कराल, पण या रोजच्या होणाऱ्या चोरीमारीचं काय, ते तर चालूच राहणार आहे ना. दादा, तुमच्या एरियात सीसीटीव्ही नाही आहेत का? आहेत 1-2, पण कधी चालू असतात कधी बंद होतात. सिद्धिराज, मला असं वाटतं आपण लवकरात लवकर यांच्या एरियात ना सीसीटीव्ही बसवून घ्यायला हवेत. म्हणजे निदान सीसीटीव्हीच्या धाकाने तरी चोरी करणं कमी होईल. पण खरं सांगू, ते चोऱ्या माऱ्या करणारे लांबचे नाहीत, एरियामधलेच आहेत. आता त्यांच्या हाताला कामं नाही म्हणून पोटा पाण्यासाठी चोऱ्या माऱ्या करतात. मी काय म्हणतो, तशी आता माझी मदत केली ना तुम्ही, तसं त्यांच्यासाठी पण काहीतरी करा, म्हणजे ते चोऱ्या माऱ्या करणारच नाही बघा. बरं, तुम्ही त्याची काही काळजी करू नका, आम्ही त्यांच्यासाठी नक्की काहीतरी करू. मग एक काम कर, त्यांचा एरिया लिहून घे आणि काही पैशाची मदत वगैरे लागत असेल तर बघ काहीतरी. दादा तुम्ही या. हा आहे. धन्यवाद. थँक्यू. लय मदत झाली तुमची. बघ, खरंच कमाल, म्हणजे लोकांची नस पकडता येते आता. ते सीसीटीव्हीचं तर मलाही नव्हतं सुचलं अगं. सिद्धिराज, तुम्ही ना उगीच माझं कौतुक करता, पण आता ते दादा काय म्हणाले ना त्यावर आपण जरा नीट विचार करायला हवा. म्हणजे त्या वस्तीतल्या मुलांसाठी ना आपण खरंच काहीतरी काम मिळवून द्यायला पाहिजे. हाताला काम नसलं ना की रिकाम टेकडेपणातून आणि पैशांच्या गरजेमुळे ना अशा चोऱ्या माऱ्या करतात मुलं. नाही, बरोबर आहे तुझं. एक काम करतो, मी आणि महेश तिथे जातो, तिथल्या पोरांना भेटतो, आपण काय करू शकतो ते बघूया आपण. चल चल, ताई समोर तुझा सोक्ष मोक्ष लावते. माझा नंबर होता का, कशी काढलीस माझी? अरे 1 तास झालं पाणी भरतेस तू. किती लोकांचं पाणी भरतेस? आमच्या घरात 6 माणसं आहेत, तर लागतं की पाणी आम्हाला. मग आम्ही काय करायचं? बरं बरं बरं, थांबा जरा, भांडू नका. तुम्ही या, बसा बसा, या, घ्या खुर्ची घ्या. या इकडे बसा तुम्ही, शांत हो. घ्या पुढे खुर्ची. हा? मला नीट सांगा काय झालंय? काय सांगू ताई, रोजची भांडणं आहेत वस्तीतली. 1 तास पाणी येतं, तेवढ्याच वेळात सगळ्या वस्तीला पाणी भरावं लागतं. कितीदा नगरपालिकेच्या लोकांना निवेदन दिलं, पण काय घडत नाही. कधीतरी दया येऊन पाणी सोडतात, पण घरात कोण भरायलाच नसतं. त्यात गळके नळ, सगळं पाणी वाया जातं. जीव तुटतो पाणी एवढं वाया जातं हे पाहून. कधी कधी तर लांबून पाणी आणावं लागतं. हाताला गड्डे पडलेत मातीच्या घागरी उचलून. त्यात हिला कितीतरी पाणी भरायचं असतं. ताजं पाणी पाहिजे म्हणून आदल्या दिवशीचं पाणी ओतून देते, त्याचं काय? बरं बरं बरं, थांबा जरा, भांडू नका. भांडून काय प्रश्न सुटणार आहेत का? सिद्धिराज, मला जरा सांगा, आपण यांच्यासाठी काय करू शकतो? अगं सोपं आहे ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आजच वस्तीत मी पाण्याचा टँकर पाठवतो, हवा तितकं पाणी भरून द्या, ठीक आहे? नाही सिद्धिराज, म्हणजे टँकरनी फक्त 2 दिवसाचा प्रश्न सुटेल, आपल्याला कायमचा प्रश्न सुटेल असं काहीतरी करायला हवं. मी काय म्हणते, आपण यांच्या वतीनं ना नगरपालिकेत एक निवेदन देऊया की जेणेकरून दिवसातनं 2 वेळा तरी तुम्हाला पाणी मिळेल. पण तुमच्याकडनं मला एक गोष्ट हवी आहे. बोला ना ताई, तुम्ही काय म्हणाल ते आम्ही करू. तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या भागात जे नळ गळतायत ना ते सगळे दुरुस्त करून घ्यायचे. आम्ही आमच्याकडनं प्लंबर पाठवू तुमच्याकडे, पण ते काम करून घ्यायची जबाबदारी तुमची. कसं आहे, पाणी जरी आता मुबलक प्रमाणात आलं तरी सुद्धा ते पाणी वाचवायचं कसं यासाठी उपाययोजना आपल्यालाच करायला हवी ना. पाण्याचा अपव्यय कायमच टाळायला हवा. आणि ताई तुम्ही, अहो पाणी रोज असं टाकून नाही द्यायचं. आणि पाणी कसं काय क्षय होईल मला सांगा. पाणी कायमच वर्षभर साठवलेलं असतं ना धरणात.
ते पाणी शिळ नाही झालं तर तुमच्या कळशीतलं पाणी कसं काय शिळ होणार? त्यामुळे असं पाणी टाकायचं नाही. हा, वा ताई, आजपासून तुम्ही जे काही सांगाल ना तसंच आम्ही करू. ताई, आतापर्यंत लय निवडणुका झाल्या. सगळे म्हणतात की देवळं बांधू, कमानी बांधू, पण तुमच्यासारखं कुणी बी असं समजावून नाही सांगितलं. लई बरं वाटलं ताई तुमच्याशी बोलून. येतो आम्ही. होय ताई, येतो. सिद्धू, वहिनी या ना, बसा बसा, तुम्ही बसा. हिरा ताई येत. ओय, काय एवढं? महेश भाऊजी, हे घ्या, हे घ्या वहिनी. थांबा, रडू नका ताई. बघू हळू. ताई, अहो काय झालं तुम्हाला, हे मला जरा सांगाल का? ताई, तुम्ही आज औषध लावाल, पण हे तर रोजच रडा आहे. त्याचं काय करू? पण झालंय काय नेमकं? जन्माचं दुखणं आहे. नवरा रोज सकाळी कामावर जातो, संध्याकाळी पैसे मिळालं की पहिला वस्ती बाहेरच्या दारूच्या हातभट्टीवर जातो, दारू डोसून येतो. घरी आला की अजून पैसा मागतो. काय बोलतो त्याचं त्याला बी कळत नाही. कसं बोलतो आणि पैसे दे बोलतो. आज सकाळी मी पैसे दे म्हणून माझ्या पाठी लागलं आणि पैसे नाही दिलं म्हणून असं मारलं. अहो, अशा माणसांना पोलिसात दिलं पाहिजे. तुम्ही का सहन करता ताई हे सगळं? नवरा आहे ते दादा, पोलिसात बी दिला तर पोलीस 2 दिवस ठेवतील, गुरासारखं बनवतील आणि सोडून देतील. माझ्या नशिबी पुन्हा तेच. आणि असा नवरा सोडायचं म्हटलं तर वस्तीतल्या लोकांच्या नजरा सहन कराव्या लागतील. माझ्या पदरात 2 लेकरं आहेत, त्यांना एकटी कशी सांभाळू? ताई, तुम्ही आजपर्यंत कधी त्यांची दारू सोडवायचा प्रयत्न नाही केलात का? लय प्रयत्न केला ताई. वस्ती बाहेरच दारूचं दुकान आहे, त्याची पावलं आपोआपच तिकडे जातात. ही फक्त माझीच नाही, तर वस्तीतल्या सगळ्या बायांची हीच अवस्था आहे. पाणी प्या. सिद्धिराज, मला असं वाटतंय आपण सगळ्यात आधी यांच्या वस्ती बाहेर जे दारूचं दुकान आहे ना ते बंद करूया. म्हणजे एकदा दारूचं दुकान बंद झालं की मग काय करणार आहेत ना ते? ठीक आहे, बरोबर आहे तुझं. ते दुकान लगेच बंद करण्याचा प्रयत्न करतो मी. माया इथे मला माहितीये की एवढं केल्यानं लगेच काही फरक नाही पडणार किंवा प्रश्न नाही सुटणार आहे, पण निदान आपण सुरुवात तरी करू शकतो ना. आपल्या भागात बऱ्याचशा संस्था कार्यरत आहेत ज्या व्यसनमुक्तीसाठी काम करतात. मग आपण त्यांच्याच मदतीनं यांच्या भागात ना पुरुषांचं काउन्सिलिंग करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया. ताई, तुम्ही काय काम करता? काय नाही ताई, मी दुसरी शिकले, मला कोण काम देणार? माझा नवरा धुणी भांड्याची कामं करून देत नाही, पण हातात 4 पैसे असतील तर नवऱ्याला सुनावता तरी येतं. तोच मला म्हणतो माझ्या जीवावर जगते आणि मलाच ऐकवतेस काय, असं बोलतो. ताई, म्हणूनच तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे. आम्ही एक काम करतो, आम्ही लवकरात लवकर तुमच्या वस्तीवर येतो. सिद्धिराज, मला वाटतं हिराताईंसारख्या ना अशा खूप बायका असणार आहेत त्या वस्तीत. आपण त्या सगळ्यांसाठीच काहीतरी काम बघायला हवं. तसं झालं तर लय उपकार होतील ताई तुमचे. नाही नाही, तुम्ही हात नका जोडू. हा, ताई, लय चांगलं काम करताय तुम्ही, असंच नेटानं काम करा. महेश भाऊजी, सोडून या त्यांना. ताई, ते या, जाऊया. या, काळजी करू नका, होईल सगळं. हा, या.